जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर। श्री राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु आता सद्गुरु वर्णवेना या ओळीचं हे सगळं भाष्य खरोखर वर्णन करता येत आहे का? कशाची उपमा आपण देऊ केली बरं? तर सद्गुरु म्हणजे काय? चालतं बोलतं ब्रह्म आहे, जे निर्गुण निराकार, तेच आपण त्या छोट्याशा मूर्तीमध्ये बघतो. तसंच ते परमात्मा म्हणजेच सद्गुरु म्हणजे ती मूर्ती आहे. ही चालती बोलती मूर्ती म्हणजे परमात्म्याची मूर्ती आहे ही. पण मग ती त्या व्यक्तीमध्येच आम्ही जर त्या सद्गुरूला पाहिलं, मग ते सद्गुरू कसे आहेत ते जर विचार करायला म्हणले, ते सागरासारखे आहेत, त्या परिसासारखे आहेत, आणखीन काय. पण त्याच्या उपमा पण काही ते तुकड्या पडल्या. मग आणखीन काही पुढे म्हटले, बघू आपण आणखीन काही सापडलं तर. उपमे म्हणू गगन तरी गगना परिसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन सद्गुरु सगगनाचा श्रीराम. मेरू पर्वत म्हणले फार जड आहे, पाषाण आहे, तो दगड आहे. मग आकाश त्याच्याही पेक्षा उंच अथांग अनंत असं पसरलेलं आकाश.
आकाशासारखे गुरु आहेत का? उपमेय म्हणू गगन परी गगना परिसते निर्गुण. म्हणले आकाश अनंत आहे, पण ते अनंत आहे तरी म्हणले ते निर्गुण आहे, त्याला काही आकार आहे का? तसे सद्गुरू कसे आहेत? त्यांना आकार आहे, तिथं आहेत, ते एका व्यक्तीच्या रूपामध्ये आहेत. त्यामुळे आकाशाची उपमा त्यांना देता येत नाही. आणि दुसरं असं की ते सगुण आहेत का? नाही. मग निर्गुण आहेत का? नाही, निर्गुण पण नाही. मग कोण आहेत? ते सगुण निर्गुणाच्या पलीकडे आहेत, गुणातीतच आहेत मुळे ते. त्यामुळे त्या आकाशाची पण उपमा शक्य नाही आहे. आणि जरी आकाश अनंत असलं, निर्गुण असलं, पण तरीसुद्धा ते पंचमहाभूतापैकी एक आहे, म्हणजेच निर्माण झालेलं आहे. पण सद्गुरू जे ब्रह्मस्वरूप आहे ते या सगुण निर्गुण हे सगळं जे आहे ते आम्ही बुद्धीने मोजलंय, हे सगुण आहे निर्गुण आहे, पण ते त्या मोजणारं जे आहेत ते सद्गुरू आहेत. त्यामुळे त्यांना इथे यांच्या पंक्तीत बसवणं म्हणजे चुकीचं ठरतं. जे पंचमहाभूत जी आहेत ती सगळी निर्माण झालेली आहेत, ती मर्यादित आहेत, कुठेतरी त्यांना गुण आहे. आणि म्हणून म्हणले या कारणे दृष्टांतहीन सद्गुरू स गगनाचा. आता इथे आपण बघत जाऊ पुढे, मग नंतर विचार करूया ना, ते पण काही जमत नाहीये. मग आता काय म्हणायचं पुढे? धीरपणे उपमू जगती तरी हेई खचेल कल्पांती, म्हणो न धीरत्वास दृष्टांती हीण वसुंधरा श्रीराम. आता वसुंधरेची उपमा, पृथ्वी मातेची उपमा देव केली. कारण तिचा काय गुण आहे? धीरपणा, सोशिकता, क्षमाशीलता जी आहे, अतिशय धरून ठेवण्याची जी ताकद आहे, ती धीरपणे ती जी पृथ्वी माता आहे, वसुंधरा आहे, त्या दृष्टीने जर म्हणले आपण त्याने ह्या उपमा दिली तर. पण म्हणले हेही खचेल कल्पांती, ती आहे धीर, पण ती नष्ट होते, ती नष्ट होणार आहे, ती पण सगळं विरघळून जाणार आहे सगळं. तेव्हा कल्पांत येईल, प्रलयकाल येईल, तेव्हा सगळं नष्ट होणार आहे. पण त्याचं अधिष्ठान जे आहे ते सत्य आहे, त्याच्यामध्ये हे धीर वीर सगळे गुण भरलेले जे आहेत ते तसंच असणार आहे. त्यामुळे हिची पण उपमा काही देणं शक्य नाही. आता उपमावा गभस्ती, गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद श्रीराम. जे जे दिसतं आहे त्याची उपमा जे आहे, जे जे उदात्त उज्ज्वल असं जे पाहिलं, मग आकाश झालं, मेरू पर्वत झाला, पृथ्वी झाली, आता सूर्य म्हणले, गभस्ती जो आहे सूर्य भगवानांची उपमा देऊन बघू म्हणले. आता उपमावा गभस्ती, सूर्याची उपमा देऊन बघू. पण म्हणले गभस्तीचा प्रकाश किती. त्या ज्ञानाला सूर्याच्या प्रकाशाची उपमा दिली, पण तरी पण आता जर मोजायला हे केलं तर म्हणले समजा सूर्य खरं म्हणजे सूर्य हा ब्रह्मांडाचा तो नेत्र आहे, सगळ्या ब्रह्मांडाचा. त्याच्यामुळे सगळीकडे हे पृथ्वीचं निर्मिती होते, त्या प्रकाशामध्येच सगळं हे प्रकाशित होतं, ते जे सूर्य आहे. पण तरीसुद्धा त्याचा प्रकाशसुद्धा मोजता येतो, मोजलेला आहे. गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती. आपल्या वेदांमध्ये सूर्याचं वय किती आहे, त्याची निर्मिती किती झाली, तो किती वर्ष राहणार आहे, आणि आत्ता त्याची काय स्थिती आहे, हे सगळं वर्णन आहे. आणि आमच्या विज्ञानाने पण ते शोधून काढले ना, की तो आता हळूहळू कमी होत चाललेला आहे वगैरे. त्याचं मर्यादा आहे तिथे, आणि त्याच्या प्रकाशाला सुद्धा मर्यादा आहे. जर का आम्ही मोजू शकलो तर ते मोजता येतंय, म्हणजे मग त्याला अमर्याद कसं म्हणता येईल. मोजता येत तिथे मोजता येणार नाही, तिथे मग अमर्याद आम्ही म्हणू.
मग जे मोजता येतं ते सद्गुरूची उपमा होऊ शकत नाही, कारण सद्गुरू कसे आहेत, सद्गुरू अमर्याद आहेत. त्यांना ना त्यांच्या त्या ज्ञानाची परिसीमा कुठेच नाही आहे. ते किती ज्ञान आहे असं काही सांगता येत नाही. ते ज्ञप्ती मात्र आहेत. ते एका या खोक्यामध्ये भरलेलं असं ज्ञान नाही आहे, ते माहिती म्हणून असं नाही आहे. तर ते ज्ञानस्वरूप आहेत, जे ह्या सगळ्या जगताचं अधिष्ठान आहे ते म्हणजे ते आहेत. त्याला कुठलंही सीमा नाही. देशकाल वस्तू अपरिच्छिन्न असे जे आहेत त्या सद्गुरूंना ही सूर्याची उपमा पण तोकडी पडते म्हटले. तो सूर्याचा प्रकाश पण कमी आहे, तो मोजता येतो. आणि दुसरं आपण पाहिलं होतं की त्याच्या प्रकाशामध्ये जे दिसतं खरं म्हणजे ते सगळं अज्ञान आहे ना. जे तो सूर्याचा प्रकाश आम्हाला काय दाखवतो, नामरूपाचं जगत दाखवतो सगळं. जे खोटं आहे, जे खरं जे आहे, जे सत्य आहे की सगळं एकच आहे, एकत्व दाखवणारा तो. त्या एकत्वाचा आणि हे अनेकत्वाची उपमा कशी भर करता येईल, त्यामुळे त्याची पण उपमा काही त्या सद्गुरूंना देता येत नाही. म्हणून उपमे उणा दिनकर, सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर. आता उपमा वा फणीवर, तरी तोही भारवाही श्रीराम. ही पृथ्वी माता जी आहे, त्या पृथ्वी मातेला शेष नागानी उचलून धरलेलं आहे आपल्या माथ्यावर, मस्तकावर. शेषानी ते पृथ्वी त्याच्या मस्तकावर ही आहे. मग खरोखर केवढं महान कार्य आहे ना. आपलं तो जर थोडा डगमगला तर आपण काय होऊन जाऊ ना. तो एवढा तो किती महान आहे बरं. मग त्याची उपमा म्हणजे तसे सद्गुरू आहेत ना, अशी दिली तर उपमा. तेव्हा तर म्हणले दिनकराची उपमा तर नाही देता आली, कारण त्याचा सद्गुरूचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश एवढा अमर्याद आहे. त्यामुळे या दिनकराच्या प्रकाशापुढे ते फारच मोठं आहे, त्यामुळे त्याचा उपमा देता येत नाही. मग म्हणले शेष भगवान फणीवर त्याची उपमा केली तर म्हणले तो भारवाही आहे, भारवाही आहे. आता सद्गुरूचं कार्य जे आहे ना, हा जे गुरुदेव जेव्हा नाही समर्थांचा पण जेव्हा चाफळाचं मंदिर झालं आणि आता रामनवमीचा उत्सव दरवर्षी व्हायचा आणि शिवाजी महाराज त्याला सगळं जे अन्नधान्य पुरवायचे, आणि एक वर्षी असं झालं की ते विसरले किंवा तिथं आलं नाही. आणि आता महिन्याभरावर रामनवमी आली होती, कसा उत्सव करायचा, हजारो लोक येणार आणि ते काही नव्हतं. सगळे शिष्य मंडळी जी काळजीत पडली, कसं होणार आता म्हणून. पण समर्थ म्हणले तर राम तो समर्थ आहे ना, ते त्याचा तो उत्सव करून घेईल, आपण कोण करणार आहोत, तो करून घेईल ना. त्यांना कशाचीच काळजी नव्हती की अरे कसं होईल, काय होईल, कसलं टेन्शन. इतक्या मोठ्या मोठ्या संस्था जगभर आणि किती काळपर्यंत चालणाऱ्या आहेत, तेवढ्या मोठ्या, अरे मला किती मोठं ओझं आहे असं जर आम्ही राहिलं तर ते चाललं असतं का. सद्गुरूंचं ज्ञान केलंय, मी करताच नाही म्हणले. मी कोण करणार आहे, मी काही केलं नाही, मी काही निर्माण केलं नाही, ते आहे तसंच. तिथे मी माझं आहे, माझी जबाबदारी आहे, तिथं ते काही नाहीच आहे म्हणे. भार वाहणं नाही आहे, करताही नाही आणि काहीच नाही आहे. म्हणजे शेष भगवान काय म्हणतात, मला माहिती नाही, सगळ्या ब्रह्मांडाला मी असं उचलून धरलेलं आहे असा जो, मग मी धरला आहे म्हणल्यावर मग तो भारवाही नाही का झाला. त्याची उपमा इथे कशी देता येईल. चिन्मय मिशनचं पण असा एक काळ होता की तर कशी संस्था चालणार असं वाटलं होतं. किंवा गुरुदेव जेव्हा आजारी वगैरे पडले होते तेव्हा मग लोकांना काळजी वाटायला लागली की आता चिन्मय मिशनचं कसं होणार. गुरुदेव म्हणले मग काय झालं, म्हणले मी थोडी निर्माण केलं हे, आणि मी नसलो काय ना असलो काय, असलं तर चाललं तर चालेल, नाही तर नाही, मला काय त्याचं देणं घेणं. म्हणले एक भारवाही म्हणून नाही ते वाहत,
जे कार्य करायचं आहे त्या कार्य करण्यामागे मी करतो, माझं गेलं पाहिजे हे पण तिथं नाही आहे. आणि मग तो कसा वाढेल, काय वाढेल, आणि तो प्रचाराच्या दृष्टीने हे करायचं आहे हे सुद्धा नाही आहे. आम्हाला बरेच काय उपदेश मिळेल, मग तुम्ही असं करा, मग तुम्ही तसं करा, हे करा, ते कशा करता करायचं आहे सगळं? काही आम्हाला काही पगारासाठी करायचं आहे का आपल्याला हे सगळं? नाही. त्याची सेवा, पण त्याची सेवा म्हणून तरी काय नाही, बस सहजतेने जे होत आहे ते करत राहायचंय. मी करतो आहे ते पण नाहीये तिथे, आणि करणंही नाहीये. आलं काय, वारं वाहिलं, केस इकडे वळले, वाहिले, बस, बाकी काही नाही. इथं कळलं ना, तर करता आत्मा तेथीचा, मग कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून म्हटले. एवढं सगळं कार्य करूनही ते माझं नाही, मी कुठला कवी, असं जे म्हणणारे तिथं भार कुठला, त्यांना कशाचा भार वाटतो एवढं माहिती नाही. एवढे तास आम्ही करतो माहिती, असं काहीच तिथे नाहीये खरं म्हणजे. मग त्या फणीवराची तरी उपमा कशी बरं देता येईल? मग काय, आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी अटेल सकळ, सद्गुरु स्वरूप ते निश्चळ, जाणार नाही श्रीराम. म्हटले आपण आता नाही, जळासारखे ते आहेत, पवित्र आहेत. जळ जसं आम्हाला जीवन देतं त्याप्रमाणे ते जळासारखे आहेत. म्हणले जळ आम्हाला जीवन देतं, तसं सद्गुरू पण आम्हाला जीवन दिलं, पण ते जळच राहत नाही ना. ज्यांनी आपल्याला जीवन दिलं तेच जर जाणार आहे, ते आटतं, कधीतरी आटणार आहे. मग पण सद्गुरू कसे आहेत, निश्चळ आहे, ते कधीही जाणार नाही आहे. आणि ते आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखंच बनवतात. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक, न चैन क्लेदयन्तापो न शोषयति मारुत, असं ते करून टाकतात. पाण्याने भिजत नाही, आटत नाही, तुटत नाही, फुटत नाही, जळत नाही, असं ते आत्मतत्व आहे, असं ते सद्गुरू आहेत. ते जळाची उपमा कुठं द्यायची? जरी जळ जीवन असलं तरी ते निश्चळ नाही, ते सुद्धा आटून जाणार आहे एक दिवस. त्यामुळे त्याची पण उपमा नाहीच करे. नाही, पण पाणी नाही, पण स्वर्गामधलं अमृत ते पण बघू. सद्गुरूसी उपमावे अमृत, तरी अमर धरिती मृत्युपंथ, सद्गुरु कृपा यथार्थ, अमरची करी श्रीराम. आपल्या शास्त्रामध्ये स्वर्ग हे सगळं सांगितलेलं आहे, आणि स्वर्गामध्ये अमृत असतं असं सांगितलंय. आता हे अमृत जे आहे, हा स्वर्गलोक जो आहे तो काय आहे की जेव्हा आपण ह्या मृत्यू लोकामध्ये पुण्य करतो, भरपूर पुण्याई, जेव्हा पुण्याईचा संचय होतो तेव्हा आम्हाला स्वर्गलोक प्राप्त होतो. ती सगळी भोगयोनी आहे, ते फक्त पुण्य म्हणजे सुख आणि सुखच मिळतं. तिथे अमृत आहे असं म्हटलं. पण तिथे काय असतं, पण रोज अमृत प्यायला मिळतं. अमृत म्हणजे काय, ज्याच्यामुळे मरण येत नाही, आणि ते इतकं गोड आहे, इतकं गोड, अमृतासारखं आपण म्हणतो ना. मग ते अमृत, जर आम्हाला इथलं चहा सुद्धा अमृततुल्य वाटतो, तर ते अमृत कसं असेल बरं? मग त्या अमृतासारखे सद्गुरू आहेत का? पण काय आहे ना, स्वर्ग जे आहे असं म्हणलं, क्षीणे वित्ते मर्त्यलोकम विशंती. जेव्हा आमचं पुण्याईचा साठा संपला, आपला विसा संपला, पुन्हा आपल्याला या मर्त्यलोकामध्येच परत यावं लागतं. मग त्या अमृताला काय फायदा त्याचा? आणि जरी ते अमृत असलं तरी अमरधरती मृत्यूपंथ म्हटले. तिथे सगळे देवता आहेत सगळ्या, आणि त्या देवता सगळ्या अमृत पित आहेत, पण तरी सुद्धा ते पण एक निर्मितीचंच एक जगत आहे ना. स्वर्ग लोक आहे, तो लोक म्हणजे काय, ते क्षेत्र आहे, अनुभवाचं क्षेत्रच आहे.
मग ते सगळे लोक, हा जसा मृत्यू लोक तसा तो स्वर्ग लोक आहे, तो कधीतरी तयार झालेला आहे, निर्माण झालेला आहे. आणि मग जेव्हा कल्पांत येतो कधीतरी त्याचा पण नाश हा ठरलेला आहे. भले सापेक्ष आहे, या मृत्यू लोकापेक्षा ते सापेक्ष आहे. आमचं काही 1 वर्ष 2 वर्ष, पण तिथे हजारो वर्षाचं आयुष्य असेल, पण तरी सुद्धा कधी ना कधी ते संपणारच आहे. देवता जरी असल्या तरी सुद्धा त्यांचा पण तो अवतार तिथे संपत असतो. तिथं सुद्धा ही सापेक्षतेने नश्वरता आहे. पण सद्गुरु कृपा यथार्थ अमरची करी. पण सद्गुरु मात्र त्याही पलीकडचं, त्याचं पण जे अधिष्ठान आहे ते ब्रह्म जे आहे ते कधीही ढळत नाही, गळत नाही. ते जे अमृत, त्याला खरं अमृतत्व म्हटलेलं आहे, तो अमर करणार आहे. ह्या मग अमृताची काय बरं कथा. म्हणून तर ना, जेव्हा परीक्षित राजा भागवत कथा ऐकायला बसले होते, शुकदेव कथा सांगत असताना देव हे अमृताचे कलश घेऊन आले होते आणि म्हणले की सौदा करू आपण म्हणले. ते म्हणले असलं काय म्हणले, तो फायदा तिथं काही नाही आहे, तोट्याचा सौदा असा आम्हाला करायचंच नाही म्हणले. व काचक व मेणमणी म्हटले, हिरा कुठे आणि काच कुठे. ते हे स्वर्गातला अमृत म्हणजे त्या काचेसारखं आहे म्हणले, साधा फुटका मणी. हिऱ्या जे आहे, खरं अमृत जे आहे, भगवत तत्व जे आहे, त्याची उपमा ह्या अमृताशी काय देणे. घेऊन जा म्हणले, परत तुम्हाला नाही मिळणार ऐकायला. जेव्हा भगवान त्या गोपांना लीला करत होते आणि त्या दिवशी गोपाळ कालात भगवंतांनी केला आणि त्या सगळ्यांना सांगितलं, सगळे आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. आणि त्या सगळ्या एकत्र करून कमलासारखं गोल सगळे बसले आणि मधोमध जे भगवान श्रीकृष्ण आणि सगळ्यांची शिदोरी, कोणाचं दही, कोणाचं दूध, कोणाचं ताक, कोणाची भाकरी, आणि सगळं ते एकत्र काला केला आणि सगळ्यांना घास भरवला. आणि श्रीकृष्णाने ताकीद दिली, म्हणले ते अमृत होतं ना भगवंताचं, तो प्रेम रस त्यांनी पाजलेला होता. आणि तो रस त्या गोपांना ताकीद दिली, म्हणलं कोणीही त्या यमुनेमध्ये हात धुवायचे नाहीत, कारण त्या नदीमध्ये ते सगळ्या देवता मासे बनून आल्या होत्या. म्हणले आम्हाला अमृत प्यायला मिळेल, खरकटे हात धुतील, उष्टे हात, ते अमृत आम्हाला मिळेल. म्हणलं आज कोणी आपल्या आपल्या लंगोट्यांना चड्ड्यांना पुसा म्हणले हात धुवायचे. म्हणून तर ना आपण देवाचा प्रसाद घेतो ना, तेव्हा हात धुवायचा नसतो, ते अमृत असतं, ते आपल्याकडेच ठेवायचं असतं. सद्गुरु कृपा यथार्थ अमरची करी. अरे हा देह नश्वर आहे, तो कधी मरणारच आहे, त्याला काय अमर करायचंय. ते दीर्घायुष्य म्हणजे अमरता आहे का. मी अमर आहे ते जाणणं म्हणजे अमरता आहे. मग उद्या जरी, या क्षणी जरी हे संपलं तरी हरकत नाही आहे ना. मरावे परी चंदनाचे परित्वाजी जावे म्हणले, परियंतरी सज्जना निववावे. माझी काया गेली खरे, परी मी आहे जगदाकारे. अरे जे नश्वर आहे, जे निर्माण झाले ते तर जाणारच आहे, पण मी जगदाकार आहेच आहे. ते आहे पण कधीच संपत नाही. ते सद्गुरु कृपा यथार्थ, ती अमरत्व आहे. आणि ते स्वतः सांगतात आणि ते आम्हाला सुद्धा देत असतात, ती भगवत कृपा देत असतात. हे स्वर्गलोक वगैरे काय घेऊन करायचे, ते सगळे ते सापेक्ष अमरत्व आहे तिथे. ते खरं भोगच आहे, फक्त भोगामधलं सुख थोडी ना खरं असतं. मी स्वतः आनंद स्वरूप आहे, हे जे आहे इथे ते एकत्व जे आहे ते खरं अमरत्व आहे. म्हणून म्हणले ह्या अमृताची उपमा पण तिथे तुटपुंजी झाली. मग स्वर्गामध्ये चिंतामणी कल्पतरू असतात, तसे सद्गुरू आहेत असं म्हटलं तर. सद्गुरूसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू, कोण करी श्री
श्रीराम. म्हणले कल्पतरू सारखा. हे सगळे कल्पतरू चिंतामणी हे स्वर्गामध्ये असतात, आहेत असं वर्णन आहे वेदांमध्ये. आता हे कल्पतरू काय आहे? कल्पतरू म्हणजे जी कल्पना करू ते सगळं पुरवणारे, इच्छा पूर्ती करणारे वृक्ष जे आहेत ती. त्याने आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव असे म्हणले. सगळीकडे नुसतं एक कल्पवृक्ष नाही, अरण्याच्या अरण्य इथे असावीत, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण, जो जे वांछील तो ते लाहो असं जे मागणारे सद्गुरू, त्या काय कल्पतरूची उपमा त्यांना पडणार आहे म्हणले. पण काय अवस्था आहे ती खरी? तर ही कल्पतरू म्हणजे काय आहे की आपण जी कल्पना करू आणि ती इच्छा आपली पूर्ण होते. पण आता खरं पूर्ण होते का आपली इच्छा? आता एक गोष्ट सांगते. काय झालं, एक माणूस होता आणि तो आपला पांतस्त खूप लांबवर चालत निघाला होता. आणि मग आता भर दुपारी टळटळीत दुपार झाली आणि दमला तो. एक मोठं झाड होतं, छान त्याची डेरेदार अशी सावली पडली होती. मग त्याला विचार आला मनामध्ये, आपण इथे थोडा वेळ विश्रांती घेऊया. आणि त्या झाडाखाली तो बसला. खूप दुरून चालत आला होता, दमला होता आणि सगळ्या घामाघूम वगैरे झाला होता. तर त्याच्या मनामध्ये विचार आला, कल्पना आली, हा किती बरं वाटलं, छान झाडाखाली बसलोय, आता थोडंसं थंडगार पाणी मिळालं असतं तर किती बरं वाटलं असतं. आणि बस कल्पनाच नुसती डोक्यामध्ये आली त्याच्या, आणि समोर थंडगार पाणी हजर. तहानलेला होता, त्यामुळे त्यांनी लगेचच तो ग्लास घेतला आणि गटागटा पाणी प्यायला. आणि मग मनामध्ये आता चालून आलेला होता, भूक पण लागली होती. तर मनामध्ये विचार आला, अरे आता ह्या वेळेला कोणी जेवण दिलं तर किती बरं होईल, मला जेवण मिळालं तर, अरे खायला मिळालं काही तर बरं होईल. आणि काय पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं, तेही पोटभर यथेच्छ जेवला. म्हटलं आता छान झोपायला पण थोडंसं उशाला वगैरे मिळालं असतं तर किती. आणि मऊ गादी गिर्दी काय तिथे झोपायला पण त्यांना मिळालं. आणि तो असा पडला आणि विचार करायला लागला, अरे म्हणले मी जी कल्पना करतो आहे, जो विचार करतोय ते मला सगळं मिळतं आहे. म्हणले इथं काही भूतबीत तर नाही ना, मला खाऊन टाकेल ते, खाऊन टाकलं तर. आणि तसंच लगेच भूत आलं आणि त्यांनी त्या भूताने त्याला खाऊन टाकलं. आता ही कल्पना जी आहे, ही कल्पना काय करते? आम्हाला अमरत्व देते, काय सत्यत्व देते का काय करते? अरे उलट आम्हाला खाऊन टाकलं ना, मारून टाकते ती कल्पना. ह्या कल्पनेमुळे तर ह्या सगळा संसार सगळा थाटतो ना आम्ही. मग असं होईल तसं होईल, कल्पनाच आम्ही करत राहतो. ह्या वस्तू, आता ही वस्तू आहे तर मला सुख मिळेल, दुसरी वस्तू आहे तर मला सुख मिळेल, आणि त्याच्याच मागे मागे आम्ही ह्या मृगजळाप्रमाणे धावत राहतो. मग त्या कल्पना किती आम्ही करत राहणार, आणि किती अंत आहे का त्या कल्पनांना? एक जसा पाण्यामध्ये खडा टाकला की त्याची ती वलय तयार होतात, एकामागून एक एकामागून एक एकामागून एक, अनंत वलय निर्माणच होत राहतात. ती ते थांबतच नाही कधी. मग किती आम्ही आमच्या इच्छा पुऱ्या करणार? देता ही एक इच्छा झाली की बास, ही एक इच्छा झाली की बास, पण त्या इच्छा कधी संपतच नाहीत आमच्या. मग त्यामुळे कल्पतरूची उपमा खरं म्हणजे कशी होऊ शकणार? कारण सद्गुरू आम्हाला जे देतो ना, तो काय करतो? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोरथान. अरे त्या कल्पनाच मुळी तो प्रजहाती म्हणले, समूळ नष्ट करून टाकतो. मनामध्ये मनोरथच उत्पन्न करत, मनच तो ठेवत नाही. मुळी कल्पनाच राहत नाही. कल्पनातीत विचारू म्हटले. त्या मनाच्या पलीकडे, कल्पनेच्या पलीकडे जे ज्ञान आहे ते म्हणजे सद्गुरू आहे. तिथे कुठली कल्पना आणि मग कुठलं कल्पतरू, कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी म्हणले. कशी उपमा देता येईल म्हणले.
आणि आता दुसरं आणखीन एक की समजा बरेचदा असं होतं ना की असं पाहिलेलं आहे की जे आध्यात्मिक कार्यामध्ये आहेत किंवा आध्यात्मिक साधना करतात त्यांना उलट जास्त कष्ट असतात, जास्त श्रम पडतात, जास्त दुःख असतात. मग काही लोक म्हणतात काय म्हणे हे एवढे गुरुकडे जातात काही मिळत नाही, हे असं का आहे बरं? आणि सहसा सद्गुरू जे आहेत ना ते आपले संसाराच्या चिंता व्यथा ज्या आहेत त्याच्यावर काही उपाय सांगत नाहीत. ते खरे सद्गुरू असतात ते, कारण ते म्हणतात हे सगळं खोटंच आहे ना, हे मिथ्या आहे, त्याच्यामध्ये पडायचंच नाही आपल्याला. त्या ब्रह्माचा विचार कर, आत्मतत्व तू खरा कोण आहेस ते जाण, ते बाहेरच्या ह्याच्यात कशात अडकू नकोस. त्यामुळे ते ही कृपा नाही आहे, संसारामध्ये ते अडकवत नाहीत आपल्याला. म्हणून याच्यातून आम्हाला अधिक वैराग्य यावं म्हणून अधिक कदाचित दुःख ते देत असावेत. आणि दुसरं असं की आता समजा बाळ असतं छोटं, ते मुलगा आई त्या जत्रेमध्ये हाताला धरून घेऊन जात असते, अनेक दुकानं सगळे तिथे असतात. मग ते बाळ काय करत असतं, त्याला जे दिसेल ते हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे दे, हे मला हे पाहिजे. गाडी दिसली, फुगा दिसला, आणखीन काय जे काही दिसेल ते सगळं त्याला पाहिजे असतं. मग आई सगळं देते का, पाहिजे ते घेऊन देते का? जर आई असेल खरी ती म्हणा नाही भैया जाऊ आपण आता पुढे जाऊ आता. मग काय करते आई, मुद्दाम दुस्वास करते का? नाही, तिला ठाऊक आहे की त्याला काय द्यायला पाहिजे आणि तिला ठाऊक आहे त्याला काय देणं योग्य आहे, केव्हा आणि कधी आणि किती काय द्यायचं हे तिला माहिती असतं आणि त्याच्याप्रमाणे ती देत असते. भले तो रडला तरी चालेल ना, पण त्याला देणार नाही. जेव्हा त्याला सर्दी झाली आहे तर त्याला सर्दी झाली मग आईस्क्रीम मागितलं म्हणून आईस्क्रीम द्यायचं का? नाही द्यायचं. रडला तरी चालेल पण त्याला आईस्क्रीम नाही देता येईल. अशी सद्गुरू आहे ते. आमच्या कल्पना माझी इच्छा पूर्ण करा नाही करत ते पूर्ण, असे ते सद्गुरू आहेत. त्यामुळे त्या कल्पवृक्षाची उपमा सुद्धा इथे चुकीची ठरते. बघू आता. सद्गुरूसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू, कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी श्रीराम. म्हटले कल्पतरू सारखा, हे सगळे कल्पतरू चिंतामणी हे स्वर्गामध्ये असतात, आहेत असं वर्णन आहे वेदांमध्ये. आता हे कल्पतरू काय आहे? कल्पतरू म्हणजे जी कल्पना करू ते सगळं पुरवणारे, इच्छा पूर्ती करणारे वृक्ष जे आहेत ती. त्याला आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव असे म्हणले. सगळीकडे नुसतं एक कल्पवृक्ष नाही, अरण्याच्या अरण्य इथे असावीत, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण, जो जे वांछील तो ते लाभो, असं जे मागणारे सद्गुरू, त्या काय कल्पतरूची उपमा त्यांना पडणार आहे म्हणले. पण काय अवस्था आहे ती खरी? तर ही कल्पतरू म्हणजे काय आहे की आपण जी कल्पना करू आणि ती इच्छा आपली पूर्ण होते. पण आता खरं पूर्ण होते का आपली इच्छा? आता एक गोष्ट सांगते. काय झालं, एक माणूस होता आणि तो आपला पांतस्त खूप लांब वर चालत निघाला होता. आणि मग आता भर दुपारी टळटळीत दुपार झाली आणि दमला तो. एक मोठं झाड होतं छान, त्याची डेरेदार अशी सावली पडली होती. मग त्याला विचार आला मनामध्ये, आपण इथे थोडा वेळ विश्रांती घेऊया. आणि त्या झाडाखाली तो बसला. खूप दुरून चालत आला होता, दमला होता आणि सगळ्या घामाघूम वगैरे झाला होता. तर त्याच्या मनामध्ये विचार आला, कल्पना आली, हा किती बरं वाटलं, छान झाडाखाली बसलोय, आता थोडंसं थंडगार पाणी मिळालं असतं तर किती बरं वाटलं असतं. आणि बस कल्पनाच नुसती डोक्यामध्ये आली त्याच्या, आणि समोर थंडगार पाणी हजर. तहानलेला होता त्यामुळे त्यांनी लगेचच तो ग्लास घेतला आणि गटागटा पाणी प्यायला. आणि मग मनामध्ये आता चालून आलेला होता, भूक पण लागली होती, तर मनामध्ये विचार आला, अरे
आता ह्या वेळेला कोणी जेवण दिलं तर किती बरं होईल, मला जेवण मिळालं तर अरे खायला मिळालं काही तर बरं होईल. आणि काय पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं, तेही पोटभर यथेच्छ जेवला. म्हटलं आता छान झोपायला पण थोडंसं उशाला वगैरे मिळालं असतं तर किती. आणि मऊ मऊ गादी गिर्दी काय तिथे झोपायला पण त्यांना मिळालं. आणि तो असा पडला आणि विचार करायला लागला. अरे म्हणले, मी जी कल्पना करतो आहे, जो विचार करतोय ते मला सगळं मिळतं आहे. म्हणले इथं काही भूतबीत तर नाही ना, मला खाऊन टाकेल ते. खाऊन टाकलं तर. आणि तसंच लगेच भूत आलं आणि त्या भूताने त्याला खाऊन टाकलं. आता ही कल्पना जी आहे, ही कल्पना काय करते आम्हाला? अमरत्व देते, काय सत्यत्व देते का काय करते? अरे उलट आम्हाला खाऊन टाकलं ना, मारून टाकते ती कल्पना. ह्या कल्पनेमुळे तर ह्या सगळा संसार सगळा थाटतो ना आम्ही. मग असं होईल तसं होईल, कल्पना कल्पनाच आम्ही करत राहतो. ह्या वस्तू, आता ही वस्तू आहे तर मला सुख मिळेल, मग दुसरी वस्तू आहे तर मला सुख मिळेल, आणि त्याच्याच मागे मागे आम्ही ह्या मृगजळाप्रमाणे धावत राहतो. मग त्या कल्पना किती आम्ही करत राहणार, आणि किती अंत आहे का त्या कल्पनांना? एक जसा पाण्यामध्ये खडा टाकला की त्याची ती वलय तयार होतात, एकामागून एक एकामागून एक एकामागून एक, अनंत अनंत वलय निर्माणच होत राहतात. ती ते थांबतच नाही कधी. मग किती आम्ही आमच्या इच्छा पुऱ्या करणार? राहू दे आता, ही एक इच्छा झाली की बास, ही एक इच्छा झाली की बास. पण त्या इच्छा कधी संपतच नाहीत आमच्या. मग त्यामुळे कल्पतरूची उपमा खरं म्हणजे कशी होऊ शकणार? कारण सद्गुरू आम्हाला जे देतो ना, तो काय करतो? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोरथान. अरे त्या कल्पनाच मुळी तो प्रजहाती म्हणले, समूळ नष्ट करून टाकतो. मनामध्ये मनोरथच उत्पन्न करत, मनच तो ठेवत नाही मुळी. कल्पनाच राहत नाही. कल्पनातीत विचारू म्हटले. त्या मनाच्या पलीकडे, कल्पनेच्या पलीकडे जे ज्ञान आहे ते म्हणजे सद्गुरू आहे. तिथे कुठली कल्पना आणि मग कुठलं कल्पतरू? कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी म्हणले. कशी उपमा देता येईल म्हणले. आणि आता दुसरं आणखीन एक, की समजा बरेचदा असं होतं ना, की पाहिलेलं आहे की जे आध्यात्मिक कार्यामध्ये आहेत किंवा आध्यात्मिक साधना करतात त्यांना उलट जास्त कष्ट असतात, जास्त श्रम पडतात, जास्त दुःख असतात. मग काही लोक म्हणतात, काय म्हणे हे एवढे गुरुकडे जातात, काही मिळत नाही, हे असं का आहे बरं? आणि सहसा सद्गुरू जे आहेत ना, ते आपले संसाराच्या चिंता व्यथा ज्या आहेत त्याच्यावर काही उपाय सांगत नाहीत. ते खरे सद्गुरू असतात ते. कारण ते म्हणतात हे सगळं खोटंच आहे ना, हे मिथ्या आहे, त्याच्यामध्ये पडायचंच नाही आपल्याला. त्या ब्रह्माचा विचार कर, आत्मतत्व तू खरा कोण आहेस ते जाण, ते बाहेरच्या ह्याच्यात कशात अडकू नकोस. त्यामुळे ते ही कृपा नाही आहे, संसारामध्ये ते अडकवत नाहीत आपल्याला. म्हणून याच्यातून आम्हाला अधिक वैराग्य यावं म्हणून अधिक कदाचित दुःख ते देत असावेत. आणि दुसरं असं की आता समजा बाळ असतं छोटं, ते मुलगा आई त्या जत्रेमध्ये हाताला धरून घेऊन जात असते, अनेक दुकानं सगळे तिथे असतात. मग ते बाळ काय करत असतं, त्याला जे दिसेल ते, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे दे, हे मला हे पाहिजे. गाडी दिसली, फुगा दिसला, आणखीन काय, जे काही दिसेल ते सगळं त्याला पाहिजे असतं. मग आई सगळं देते का? पाहिजे ते घेऊन देते का? आई असेल खरी ती म्हणे, हा नाही भैया जाऊ आपण आता पुढे जाऊ हा. मग काय करते आई? मुद्दाम दुस्वास करते का? नाही, तिला ठाऊक आहे की त्याला काय द्यायला पाहिजे, आणि तिला ठाऊक आहे त्याला काय देणं योग्य आहे, केव्हा आणि कधी आणि किती काय द्यायचं हे तिला माहिती असतं, आणि त्याच्याप्रमाणे ती देत असते. भले तो रडला तरी चालेल ना, पण त्याला देणार नाही. जेव्हा त्याला सर्दी झाली आहे तर त्याला सर्दी झाली मग आईस्क्रीम मागितलं म्हणून आईस्क्रीम द्यायचं का? नाही द्यायचं. रडला तरी चालेल पण त्याला आईस्क्रीम नाही देता येईल. अशी सद्गुरू आहे
ते आमच्या कल्पना मग माझी इच्छा पूर्ण करा, नाही करत ते पूर्ण, असे ते सद्गुरू आहेत. त्यामुळे त्या कल्पवृक्षाची उपमा सुद्धा इथे चुकीची ठरते. बघू आता. जय जय रघुवीर समर्थ.